तर कीर्तीकरांचं तिकीट कापलं नाही, प्रकृतीमुळे त्यांनी माघार घेतली असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। यवतमाळचा निर्णय घेताना भावना गवळींशी संवादही केला असं शंभूराज देसाई म्हणतात। भावना गवळींशी चर्चा करून त्यांचं समाधान केलं असं शंभूराज देसाई यांनी म्हटलंय। खोरीचा विषय नाही आणि तिकीट कापलंय आपण जे म्हणतात तसं नाही। माननीय गजानन कीर्तीकर साहेबांनी भाऊंनी स्वतःच भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे ते या निवडणुकीमध्ये असणार नाहीत। त्यानंतर आपल्याला हेमंत पाटील साहेब खासदार जे होते हिंगोलीचे, त्यांच्याच कुटुंबात त्यांच्या पत्नीना सौभाग्यवती वहिनींना आपण यवतमाळमधून या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे। 2 ठिकाणचा बदल केलेला आहे, रामटेक आणि यवतमाळ वाशिम। तो देखील बदल करताना तिथले जे विद्यमान खासदार होते त्यांच्याशी चर्चा करून आणि त्यांचं समाधान करूनच नवीन उमेदवाराची घोषणा त्या ठिकाणी झालेली आहे।